आपलं धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजचे ठळक घडामोडी। धर्मवीर राजे संभाजी भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फळे वाटपाचा कार्यक्रम किरण नवले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजेंच्या जन्मोत्सवानिमित्त केले। फळे वाट धर्मवीर राजे संभाजी भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सकाळी 9:30 वाजता संभाजी उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आले। आज दुपारी 5 वाजता शहरातील मनोहर चित्रपट गृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक आग्रा रोड मार्गे सरळ मोठ्या पुलावरून संभाजी उद्यानातील येथे मिरवणुकीचा समावेश होईल। संभाजी भोसले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन यांनी केले। यावेळी उपस्थित महापौर कल्पना काकू महाले, सभापती वालीबेन मंडोरे, अमृता पाटील, सुलभा कुवर, प्राध्यापिका वैशाली पाटील, हेमंत भडक, मनोज मोरे, नाना कदम, महेश पाटील, सुरेखाताई नांद्रे, डॉक्टर सुलभाताई कुवर, रविभाऊ सोनवणे, किरणताई नवले, ज्ञानेश्वर पाटील, सुधीर मोरे, योगेश अण्णा पाटील, कुणाल पवार, रणजित भोसले, अतुल सोनवणे, सुभाष पाटील आदी सर्वांना पुष्पहार घालून अभिवादन केले। जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड। मित्रहो, दरवर्षी शिवजयंती आपण मोठ्या थाटामाटामध्ये आणि मोठ्या जल्लोषात तोलामोलात आपण साजरी करत असतो। कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणून आपण त्या मानाने फार मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करतो। परंतु तीच गोष्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनात आली नाही। आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजून घेतला नाही, म्हणून तेवढ्या तोलामोलामध्ये दरवर्षी साजरी होत नाही। म्हणून ह्या वर्षी संभाजी ब्रिगेडने हा सर्वप्रथम मनोदय बोलून दाखवला की या वर्षापासून धुळे शहरात संपूर्ण संभाजीराजे यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये आणि जल्लोषात आपण साजरी करूया। आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमचे योगेश अण्णा पाटील, सनीभाऊ भापकर आणि त्यांच्यासोबतची संपूर्ण टीम ही आमच्यासोबत आलेली आहे। आणि यांनी सर्वसमावेशक अशी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती स्थापन केलेली आहे। आणि पहिल्या वर्ष या जन्मोत्सव समितीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी 3 ते 4 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यातलं पहिलं पुष्प काल मोहाडी उपनगर या ठिकाणी संजीव सोनवणे सर यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं होतं। अत्यंत चांगल्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये त्या व्याख्यानाचं आयोजन संपन्न झालेलं आहे। आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी या समितीमार्फत आणि संभाजी ब्रिगेडमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळ्याचा आपण दुग्ध अभिषेक केलेला आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता योगेश अण्णा पाटील, सनीभाऊ भापकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भाऊ भडक, सुरेखाताई नांद्रे, त्याचबरोबर मराठा सेवा संघ आणि वेगवेगळ्या मराठा सेवा संघ आणि बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या 17 संघटनांच्या समितीकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनोहर थिएटर या ठिकाणाहून संध्याकाळी 5 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल आणि याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत उद्यानामध्ये त्या ठिकाणी त्या मिरवणुकीचा समारोप होणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये 11 वाजता छत्रपती प्रतिष्ठान यांच्यामार्फत अंधशाळेमध्ये फळवाटपाचा देखील कार्यक्रम श्रीमती किरण नवले, इंजिनियर किरण नवले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी या वर्षी उतरून आपली इज्जतीची किंवा आपली कुठली शारीरिक किंवा मानसिक याची इजा न पोहोचता तो त्याचं काम करत असतो। खऱ्या अर्थानं धुळे शहराची गंदगी साफ करतो अशा तळागाळातला कामगार याचा सत्कार करावासा छावा संघटनेने ठरवलं। आणि त्या निमित्तानं आज प्रमुख उपस्थितीत मराठे काका, मनोज भाऊ, राजाराम पाटील, नांद्रेताई, मनोज भाऊ, हेमंत भाऊ सर्व तोलामोलाचे इथे सहकारी इथे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथे राबवण्यात आला। मला खरंच आनंद होत आहे की या कार्यक्रमामध्ये सर्वांची इथे उपस्थिती आहे आणि त्या तळागाळाचा कामगार याला एक समाधान वाटावं की आपण जे कार्य करत आहोत तेच खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देणारं आहे। प्रत्येकानं आपल्या मनातली घाण देखील याच पद्धतीने साफ केले पाहिजे असा माझा विचार आहे।
छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याला जी उपस्थिती सर्वांनी लाभली त्याच्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो. छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 2018 मध्ये उभा राहण्याचा संकल्प छावा संघटनेने आयोजित केलेला होता, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा पुतळा होऊ शकला नाही. येणाऱ्या 2019 पर्यंत हा पुतळा पूर्णत्वास येईल. प्रशासकीय पाठपुरावा चालू आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी राज्यस्तरीय व प्रशासकीय याचा पाठपुरावा चालू आहे. लवकरच धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील. धुळेकरांच्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सवाच्या निमित्ताने मातोश्री वृद्धाश्रमात किरण नवले अभियंता यांच्याकडून संभाजीराजे जन्मोत्सव समितीच्या सहकार्याने सर्व वृद्धांना फळे वाटप करण्यात आले. ओले नारळ, केळी, चिंकू, गुड्डे बिस्किट पुडा, आंबे असे फळाचे वाटप दुपारी जेवणाच्या वेळेस किरण नवले व सहकार्याच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित किरण नवले, हेमंतभाऊ भडक, महेश पाटील, सचिव सुरेखाने अंद्रे, डॉक्टर सुभाष कुवर, वैशाली पाटील, योगेश अण्णा पाटील, बोरसे सर, योगेश शिंदे, सनी बावस्कर आदी सर्वजण फळे वाटप करण्यास उपस्थित होते. आज संभाजीराजे जयंतीनिमित्त आम्ही इथे वृद्धाश्रमात मातोश्री वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. फळ वाटपाचा कार्यक्रम हा छत्रपती प्रतिष्ठानतर्फे अगदी सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे. इथले वृद्ध जे लोक आहेत ते आमच्यासोबत खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आज संभाजीराजे जयंती, स्वराज्य रक्षक संभाजी या शब्दामध्येच राजांचे जीवन कार्य समाविष्ट आहे. अशा या छावाच्या शिवरायांचे स्वराज्य राखले व वाढविले संभाजी महाराजांनी. आपला हा पण म्हणतात ना, सूर्याचे तेज कधी लपत नाही, तसे या महाराजांचे सूर्य म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला आढळलेले दुसरे सूर्य हे मिळालेले संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे व तो संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण पार पडल्यामुळे मी इथल्या सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहेत व इतकी सुंदर ही पुण्यातील पहिली जयंती साजरी करण्यात आलेली आहे. छत्रपती प्रतिष्ठानची पहिली जयंती आहे, त्याबद्दल सगळ्यांना आभार. अध्यक्ष आणि आज हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आला तो छत्रपती प्रतिष्ठान संभाजी ब्रिगेड आणि ताराराणी महिला ज्येष्ठ संघटना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आज संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून वृद्धाश्रमाला भेट देऊन आणि त्यांच्या सोबत राहून आम्ही वेळ घालवतो आहे आणि त्यांना फळ वाटप आणि खाऊ वाटप करून आम्ही आज हा कार्यक्रम साजरा केला. छत्रपती संभाजीराजे यांनी अनेक लढाया केल्या आहेत, एकही लढाई हारली नाही आणि त्यांनी आपल्या पत्नीचा सन्मान केला आहे. सगळ्या स्त्रियांचा सन्मान करून त्यांनी आपल्या पत्नीला अशी पदवी दिली, स्त्री सखी रात्री जयंती अशी पदवी देऊन त्यांनी स्त्रियांचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. तसंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले, धरणं बांधले, कालवे बांधले, असे खूप मोठे मोठे कामं केलेले आहे. पण छत्रपती संभाजीराजे कोणासमोर त्यांचे कामं आलेले नाही. ते बहुभाषिक होते, अनेक भाषा त्यांना येत होत्या आणि ते संस्कृत पंडित देखील होते. अशा ह्या छत्रपती संभाजीराजेंना माझा मानाचा मुद्रा. घडामोडी आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.